नमस्कार मंडळी, आज आपण झटपट आमटी कशी बनवायची हे मी सांगणार आहे. मी एक वाटण तयार करून घेतले. त्यामध्ये काय केलेलं आहे, आपली कोथिंबीरच्या काड्या यूज केलेल्या आहेत, जिरे घातलेले आहेत, लसूण घातलेलं आहे आणि थोडंसं ओलं खोबरं घातलेलं आहे. इथे बघू शकता, इथे वांगी चिरून छान असे ठेवलेले आहेत आणि छान असं आपलं वाटण एक पळीभर तेलामध्ये छान असं भाजून घेतलेलं आहे इथे मी. आणि बघू शकता इथे वासी बऱ्यापैकी छान असा खमंग यायला आलेला आहे. आणि त्यामध्ये काय करायचं, आपली चटणी जी असते ना, कांदा लसूण मसाला, तो यामध्ये घालायचा आहे. तोही छान असा भाजून घ्या तुम्ही, अर्धा 1 सेकंद भाजून घ्या. आणि थोडासा कलर किंवा कट सुटला की त्यामध्ये आपली वांगी टाकून घ्यायची. आणि वांगी तर बऱ्यापैकी छान अशी तेलात भाजून घ्या तुम्ही. बऱ्यापैकी कोण कोण पाण्यामध्ये टाकतं ते पण चालतं, आणि तेलामध्ये भाजलं तरी पण जरा टेस्ट वेगळी लागते. आणि आता थोडंसं आपण यामध्ये पाणी ओतणार आहे आणि एकजीव करून हलवून घ्यायचं आहे. आता हे बघा, इथे थोडेसे उकळी आल्यासारखं झाले थोडंसं, आणि मी पाणी ॲड करणार आहे इथे. पुन्हा एकदा हलवून घ्या छान असं. थोडंसं पाणी वाढते, जरा कमी आमटी वाटते म्हणल्यानं सगळे म्हणले की आमटी प्यायला मस्त लागते, थोडीशी आमटी वाढवू. मग आता बऱ्यापैकी हलवून घेतलेलं आहे. चवीपुरतं आपलं नमक टाकायचं आहे तुमच्या आवडीनुसार. आणि बघा इथे नमक घालून घेतलेलं आहे. थोडंसं तुम्ही हलवून घ्या इथे. आणि तुमच्याजवळ जो कोणताही गरम मसाला आहे तुम्ही यामध्ये घालू शकता. मी ते गरम मसाला वापरलेला आहे. मटण जे शिल्लक असते त्यातला मसाला शिल्लक होता ते घातलेला आहे. आणि एक पोळी काढल्यानंतर गॅस कमी केल्यानंतर हे बघा, वांग्याची भाजी पटकन तयार झालेली आहे. इथे आहे भात, वांग्याची भाजी, चपाती आणि लाडू.